रसिक हो, माधवजींशी गप्पा मारता मारता एक आश्चर्याची गोष्ट अशी वाटली की आपण त्यांना सुप्रसिद्ध तबलावादक म्हणून ओळखतो, पण लहानपणी त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळंच खूळ होतं. त्यांना बँड पथकात जायचं होतं. त्यामुळे तो काय किस्सा आहे तिथे आपल्याला पोहोचायचंय. भेटूच या. माधवजी नमस्कार. नमस्कार. नाही, कसं आहे की तुम्ही एरवी साथ करत करत मैफिलीत असता, पण आज म्हटलं तुम्हाला जरा थोडंसं वेगळं बाजूला काढावं अच्छा. आणि तुमची मैफिल म्हणून करावी. काय बात. कारण कसं होतं की तुम्ही रसिकांना आणि कलाकाराला एकाच वेळी समेवर आणता. तो भाव तुमचा जो आहे तो समसमान आहे सगळ्यांसाठी. बरोबर. पण तुम्हाला ही तबल्याची सम कधी सापडली तुमच्या याच्यात, त्यामुळे म्हटलं आपण गप्पा मारून ते सगळं जाणून घेऊया असं वाटलं. नक्कीच. तर मला तुम्हाला विचारायचं आहे, तुमचा जन्म मुंबईचा ना? मुंबईचा. बरं. आणि किती सालचा? 58. 1958. 1958 डिसेंबर महिन्यात. बर बर. घरचं एकंदर साधारण त्यावेळेचं काय हे? वातावरण म्हणजे घरी सगळेच होते, आजी आजोबा, आई वडील, काका काकू. बर, म्हणजे एकत्र कुटुंब. एकत्र कुटुंब पद्धती होती. आणि आम्हाला असं वेगवेगळं असं काही त्याच्यात कधी वाटलं नाही. किंवा बरोबर. मला काय झालं की लहानपणापासून एक नाद असं एखाद्याला असतो ना, बर. आवाजाचा नाद. काही वाजलं की माझे कान तिकडे जायचे, माझं लक्ष तिकडे जायचं. हे अगदी बालपणातलं? हा, साधारण 5-6 वर्षापासून मला जेवढं आठवत आहे तेव्हापासूनच. नाही, पण कसं होतं की बाळाचे पाय पाण्यात दिसतात म्हणतात तसं, की काहीतरी वाजायला लागलं की बाळ थांबतंय, हे होतंय. असे काही किस्से ऐकलेत तुम्ही? नाही. नाही, कारण तशी त्यावेळेला पद्धत नव्हती आपलं काही सांगायची किंवा हे करायची. बरोबर आहे. एक तर आजी आजोबा दोन्ही ठिकाणी, त्यामुळे त्या दोघांचे स्वभाव फार वेगळे होते. बर. आणि आमची कोणाची तशी हिंमत नसायची की त्यांच्यासमोर काही बोलायचं किंवा काही करायचं. बरोबर. पण ज्या वेळेला मला कळायला लागलं त्यावेळेला कुठे काही वाजलं की मी त्याचा रिबाउंड हे करायचो. बर बर. की आवाज आला की त्याचा आवाज काढायचा आपण तोंडाने म्हणा किंवा कुठेतरी वाजवायचं. हे तेव्हापासून मला तो नाद लागला. अच्छा, म्हणजे उपजतच ते कुठेतरी उपजत होतं असं म्हणायला हरकत. नाद ग्रहण करणं आणि त्याला आपण प्रतिसाद देणं कुठेतरी तुमच्यात होतं. आवाज असं होतं ते. बरोबर. पुढे असं झालं की मुंबईमध्ये असताना गंधर्व बँड पथक होतं पूर्वी. बर. ही तुमच्या कुठल्या वयातली गोष्ट सांगता? साधारण 6-7 वर्षाचा असेल मी त्यावेळेला. बर बर. की ज्या वेळेला मला ही सुरुवात झाली आवाजाची, बरोबर, तेव्हापासूनच ते माझ्या कानावर तो असं यायला लागला. आणि त्यावेळेची बँड पथक देखणी पण होती. खूप देखणी होती आणि खूप वाद्य असायची. खूप छान वाजवायचे ते. अर्थात तेव्हा गाणी बिणी काय अशी कळत नव्हती, पण एक ट्यून जी वाजवायचे ते आणि त्याचा जो रिदम होता, त्या रिदम ऐकण्याचा मला जास्ती नाद होता. हा, मला कारण तुम्हाला हे विचारायचंय की बँड पथकामध्ये इतकी वाद्य असतात, पण त्यातल्या त्या आपण तो ढोल म्हणूया किंवा जे काही वाद्य आहेत, म्हणजे तालवाद्य, त्याच्याचकडे तुमचं लक्ष जास्त. तिकडे लक्ष जास्ती होतं. आणि मग व्हायचं काय की हे सुरुवात ऐकण्याची झाल्यानंतर ते बँड पथक आणि मिरवणूक निघून जायची आणि माझ्या मनावर तो इतका पगडा असायचा की घरामध्ये पूर्वी लाकडी खुर्च्या होत्या. आपल्या जुन्या पद्धतीच्या ज्या लाकडी खुर्च्या होत्या की त्याचं प्लायवूड एकदम पातळ असायचं. बरोबर. तर त्याच्यावर मी फुटपट्टीने वाजवायचो. बर. अच्छा, म्हणजे पहिला तबला त्या खुर्च्या होत्या? पहिला तबला खुर्च्या होत्या. आणि नंतर मग काचे खेळणीवाले जे येतात त्यांनी असं एक आजोबांनी मला ते ढोलकासारखं आणून दिलं होतं. ते छोटं, ते रंगीत वगैरे असं असतं ते वाजवायला. बरोबर. त्याच्यावर त्यालाही त्याने हातानेच हे केलं होतं. पण मी काय केलं, मी खाली गेलो
आणि झाडाच्या फांद्या असतात, हम्म. ते फांद्याची अशी एवढी मोठी एक काठी बनवली आणि बरोबर. त्यांनी वाजवायला लागलो. बरोबर ते 2 दिवसात फुटलं ते. बरोबर आहे. कारण ते काय आता ह्याच्यासारखं व्यवस्थित नसतं, हा, बरोबर त्यामुळे आहे. ते फुटल्यानंतर खेळण्यातलंच ते. खेळण्यातलंच ते. मग परत मी खुर्च्यावर वाजवायला लागलो. बरोबर बरोबर. मग 3री मध्ये असताना मला आजोबाने सांगितलं की तू आता जर का चांगल्या मार्क्सनी पास झालास तर आपण काहीतरी तुझ्यासाठी करू. मला काही सांगितलं नाही त्यांनी काही. त्यावेळेला आमची लॉन्ड्री होती. बर लॉन्ड्रीमध्ये एक तबला वादक यायचे, त्यांचं नाव बाळ सुपटकर. बर तर ते आल्यानंतर एकदा आजोबा त्यांना म्हणाले की अरे माझ्या नातवाला जरा बघ रे, काहीतरी सारख्या खुर्च्या मोडतो आणि काहीतरी करत असतो. बर तर तू तबला वाजवतोस तर त्याला शिकवशील का तबला? त्यावेळेला किती वर्षाचा आहे? म्हणाले आत्ता एक 7 वर्षाचा आहे, 6-7 वर्षाचा. ते म्हणाले की असू दे, अजून 1 वर्षभर आपण थांबू, 8 वर्षाचा तो झाला की मग आपण त्याला तबला शिकवायचा हे प्रयत्न करू. शिकला तर मला ना तुम्ही पुढे जाताय, पण मी थोडासा त्या बँड पथकापाशी रेंगाळतोय. मला तुम्हाला विचारायचं की बरेच वेळा त्या नादात, त्या तालात आपण बँड पथकाबरोबर असे लांब घरापासून निघून गेलोय आणि मग घरच्यांची शोधाशोध झाली किंवा मग घरचे तुम्हाला रागवलेत, असा काही किस्सा घडला होता त्यावेळेला? असं काही नाही, तसा किस्सा नाही घडला. पण कारण आमची जी रोड नंबर 5 मुंबईतला जो शिवाजी पार्कचा होता, ते आम्हाला आजी आजोबाने आणि आई वडिलांनी लिमिट घालून दिली होती बर बर की ह्या फुटपाथ पासून त्या फुटपाथ पर्यंत रस्ता क्रॉस करायचा नाही, तिथपर्यंतच तुमची मर्यादा आहे. बरोबर. तर आम्ही तेवढे जायचो. बरोबर. जात नव्हतो अशातला भाग नाही, पण हरवण्या इतकं काय आम्ही. आणि त्यावेळेला मुळामध्ये इतकी गर्दी नव्हती. बरोबर. की जी काही मुलं आम्ही बिल्डिंग मधले जायचो, तर ते तेवढ्या पुरतं जाऊन यायचो. पण हरवणं वगैरे हा प्रकार नाही झाला. तो हरवलो तो मी नादामध्येच हरवलो. ते मात्र आहे. पण आता मग आपण तुम्ही म्हणलात तसं की 7वी-8वीची परीक्षा आणि त्याच्यानंतर तुम्हाला मिळणारा पहिला तबला, तर ते काय घडलं? म्हणजे कसं नक्की काय तुम्हाला जे तुम्हाला मिळणार होतं ते काय मिळालं तुम्हाला? नाही, आजोबा एकदा घरात म्हणाले की आता मी माधवसाठी तबला घेऊन येतो म्हणून. बर. तेव्हा पण हे तुमच्या कानावर आलं? माझ्या कानावर होतं. तर आजी म्हणाली अहो कशाला उगाच त्याला काहीतरी आणखी घरामध्ये कटकट चालू होईल, आधी खुर्च्या मोडतोय तर आणखी ते काहीतरी तुम्ही आणून द्याल, सारखा आवाज. हा सारखा आवाज. म्हणाले असू दे, काहीतरी निदान हातात वाद्य आलं तर निदान शांत तरी बसेल म्हणे. एका जागी मी खूप बळवळ्या होतो, एका जागेवर स्थिर बसायचो नाही मी. तर मग तेही त्यांचे थोडे प्रयत्न होते. बरोबर. आणि त्यामुळे मग त्यांनी तबला आणून दिला मला. मी 8 वर्षाचा होतो त्यावेळेला. तेव्हा तबला आणून दिला. आणि बरं, नुसता तबला आणून दिला, त्याच्यासाठी जे लागणार आहे ते आता वाजवणार कसं, काय वाजवणार? मला त्यातलं पुढचं काहीच माहिती नव्हतं की ह्यानी काय योजना केली आहे, काय केलंय. मग एक दिवस मला म्हणाले की तू, वडिलांना आमच्या मधू म्हणायचे, तर तू आज संध्याकाळी मधू बरोबर लॉन्ड्रीमध्ये ये. म्हणलं ठीक आहे. मग वडिलांच्या बरोबर मी लॉन्ड्रीमध्ये गेलो. तिथे हे आमचे पहिले सर बाळ सुपटकर बसलेले होते. सुरुवातीला त्यांच्याकडे पाहूनच मला भीती वाटली. कारण त्यांचा चेहरा असा तारवटलेला किंवा समहाऊ असा, आपण म्हणतो ना की एखाद्या व्यक्तीकडे बघितल्यानंतर भीती वाटते. आपण काहीतरी प्रतिमा त्याची तयार करून घेतो की ही व्यक्ती कशी असेल. तर असं ती मला आधी भीती वाटली. आणि नंतर असं झालं की 2-3 दिवसानंतर मग ते आमच्या घरी आले. ते दुपारच्या वेळेला आले, कारण आजोबा त्यांना लॉन्ड्रीतनं घरी घेऊन आले. दुपारी लॉन्ड्री बंद असायची, तेव्हा ते घरी घेऊन आले आणि त्यांनी मला सांगितलं की हे तुझे आजपासून गुरु आहेत, ते तुला तबला शिकवणार आहेत. आणि तिथे मी तबल्यावर पहिल्यांदी 10 वाजवायला शिकलो. वा वा. हे साधारण म्हणजे किती साल होतं? साधारण 65चा सुमार असेल, 64-65. बर. आणि तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने तबल्याचं म्हणजे तबल्यावरती बोल वाजवायला शिकलो. म्हणजे कसं आलं की हातातनं काहीच उमटत नव्हतं. मग ते फक्त एकदा त्यांनी शिकवलं. पण शेवटी असं आहे ना, तो माणूस तरी किती वेळ शिकवणार, किती पेशन्स ठेवणार. मग ते काय करायचे, स्वतः येऊन स्वतः रियाज करत बसायचे.
बर. त्यांचा रियाज करायचे. आता हा रियाज तुमच्या असतो, तबल्यावरती माझ्या तबल्यावर ते वाजवायचे. तुम्ही फक्त श्रवण भक्ती करत फक्त श्रवण, उठायचं नाही ना, समोर आजोबा बसलेले होते. बरोबर. त्यामुळे चुळबुळ करायची नाही, तिथे शांतपणे बसायचं. हो. त्यावेळेला काही कळतही नव्हतं की हा रियाज असतो म्हणा किंवा काय असतो. एवढंच वाटायचं की मला आणून दिलेला ना हा माणूस काय वाजवतोय, ही एक भावना होती. बरोबर. आणि त्यावेळेला तबल्या डग्ग्याची पूर्ण किंमत 25 रुपये होती. वा. छोटा तबला एवढा आणि छोटा डग्गा असं मला त्यांनी त्यावेळेला पहिल्यांदा आणून दिला. बरोबर. आणि ती पहिली त्रिताला त्यांनी मला शिकवला. बर. त्यातला पहिला 10 मी त्यांच्याकडनं शिकलो. वा. पण मग साधारणपणे हा 10 किती दिवस शिकवलं जात होतं? कारण असं ऐकून आहोत की पूर्वीचे सगळे शिक्षक हे घोटून घोटून शिकवायचे, हा, त्यामुळे हे बरोबर आहे, घोटूनच शिकवायचे ते. पण व्हायचं कसं की वय लहान, हं, काही त्यातलं कळत नव्हतं. कळत नाही. बरोबर. आणून दिलंय म्हणून आजोबांच्या आग्रहा खातर बसायचो. पण त्यावेळेला 10 दिन धीन दा ही 4 अक्षर, म्हणजे 2च अक्षर खरी, पण त्या त्रितालातली 10 दिन धीन दा एवढं मला यायला लागलं. बर. बर. आणि आवाज येत नव्हता, पण ठीक आहे, ऍक्शन त्याची येत होती. हा एवढा एकच प्रकार त्याच्यामध्ये झाला. आणि नंतर मग काही कारणानंतर त्यांचं आमच्याकडे येणं बंद झालं. बर. बर. ते का बंद झालं ते शेवटपर्यंत मला त्यातलं काही कळलं नाही. असा हळूच काही त्रास वगैरे दिलेला नव्हता ना? नाही, आम्हाला काही त्रास दिला नव्हता, मीही काही त्रास दिला नव्हता. बरोबर. पण त्यांचं काही कारणाने येणं बंद झालं. ते बरोबर. काय त्यांचं बिनसलं, काय झालं मला त्यातलं काही माहिती नाही. बर. त्याच्यानंतर मधली जवळजवळ 1.5 वर्ष माझं असंच गेलं की घरामध्ये तबला आहे म्हणून मी हात टाकायचो, पण त्याच्यामध्ये काहीही तथ्य नव्हतं. मग एकदा आजोबाच म्हणाले की आमच्या जवळच एक बिल्डिंग आहे, तर तिथे कमलाकर रेड्डीज म्हणून एक तबला वादक, त्यांचा क्लासच होता. बर. बर. संगीतानंद तबला वादन केंद्र असं त्या क्लासचं नाव होतं. बर. तर तिथे त्यांनी मला एका संध्याकाळी घेऊन गेले आणि म्हणाले की मास्तर तुम्ही तबला शिकवता का? ते म्हणाले हो शिकवतो. अतिशय मवाळ माणूस तो, काय सांगू. बर. म्हणजे इतकं त्या माणसाबद्दल जिव्हाळा मला वाटला की अजूनही मला त्या माणसाची आठवण आली की असं होतं की अरे हा माणूस अजून माझं ऐकायला पाहिजे होता. बरं. बरं. तर त्याच्याकडे मी गेल्यानंतर त्या मास्तरांनी मला जवळजवळ 3 वर्ष अतिशय प्रेमाने आठवड्यातनं 3 दिवस तबला शिकवला. बर. आणि तो क्लास मधला तबला तुम्ही वाजवता, घरचा नाही? घरचा नाही. आता तुम्ही जाऊन त्यांच्याकडे जाऊन थोडंसं शिक्षणात गांभीर्य आलं होतं आणि थोडी थोडी गोडी निर्माण झाली होती मला त्याची. बरोबर. त्याच्यामुळे काही गोष्टींकडे नकळत दुर्लक्ष व्हायला लागलं. बरोबर. आणि ते घरी चालत नव्हतं. हा, मला तुम्हाला ना तेच विचारायचं होतं की हा जो नादाचा नाद होता, त्याच्यापैकी अभ्यासाकडे दुर्लक्ष आणि एकंदरीतच फक्त इकडेच लक्ष आहे, अभ्यासाचं काय होणार आहे ही चिंता पालकांना घरात किती पडली होती? सुरुवातीला असं काही वाटलं नाही, पण ज्या वेळेला मी 9वी-10वीच्या वर्गामध्ये आलो त्यावेळेला घरच्यांना ही गोष्ट जाणवली की ह्याचं कुठेतरी लक्ष बाहेर गेलेलं आहे आणि अभ्यासावरचं लक्ष कमी झालंय. पण तोपर्यंत काय झालं की माझ्या हातामध्ये चांगला तबला यायला लागला होता, त्यामुळे तो नाद मला लागलेला होता. बरोबर. तर त्याच्या नंतर जे असं झालं की 10वीच्या वेळेला मात्र वर्षभर पूर्ण तबला बंद झाला. बर. अच्छा, म्हणजे 10वी गांभीर्याने घ्यायची असं ठरलं. लक्ष जातं. त्यामुळे 10वीचं वर्ष हे पूर्णपणे तबला न शिकता, तबल्याला हात न लावता गेलं, कारण त्या वेळेला कुठल्याही तऱ्हेचा डिस्टर्बन्स आम्हाला त्या अभ्यासामध्ये नको होता, असं घरच्यांचं मत होतं. त्यामुळे ते त्यावेळेला बंद झालं. बर का रसिको, 10वीची परीक्षा अजून यायची आहे, अभ्यास तर सुरू झालाय, पण त्याचा रिझल्ट काय लागलाय आणि म्हणजे ती 10वीत सम सापडली की नाही, का तबल्याची सम अजून डोक्यात घोळत होती, हे सगळं आपल्याला पुढच्या भागामध्ये जाणून घ्यायचं. आपण भेटूया नक्की.